बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की म्हणजे सामान्य लोकांना ते कळण्याकरता तो शब्द त्यांनी वापरलेला आहे की थांबा, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काही राहिलं काम ते पूर्ण करा आणि मी एक तुम्हाला असा देव आणून देतो आणि मग त्याची आपण तिथं स्थापना करू. सगळ्यांना खूप आनंद झाला की बाबासाहेबच कुठला आता देव आणि कुठली मूर्ती आणून देणार आहे, असं त्यांना ते खूप आनंद झाला आणि ते सगळे आले. मग नंतर बाबासाहेबांना ते हरेश चौरे ते मुंबईला वगैरे पुन्हा गेले, त्यांचा पत्रव्यवहार पण झाला आणि मग बाबासाहेब इथं आले. ते इथं आल्याचा तर थोडासा एक किस्सा असा आहे की त्यांना यायला वेळ झाला. काय इथं सगळ्या मावळामधून सगळे लोक आले होते. मी पण माझ्या आई वडिलांच्या बरोबर बैलगाडीमध्ये इथं आलेलो होतो. 9 ते 10 वर्षाचं वय त्यावेळेस मला होतं. मी बाबासाहेबांचं भाषण ऐकलं आणि त्यांचे दर्शन पण मला झालेलं आहे. तर एक किस्सा असा आहे की ते सगळे लोक जमले होते आणि हरेश गंगाधर चौरे म्हणले की बाबासाहेब येणार. तर जी वेळ ठरली होती ती वेळ टळून गेली. खूप म्हणजे लोक की आता काय बाबासाहेब येत नाही का, खूप टाइम झाला. मग सगळे लोक आले आणि म्हटले काय लबाड बोलतोयस तू, सगळ्या लोकांना तू हे केलंस, सगळ्यांना फसवलंस, बाबासाहेब येत नाही, जा म्हणले, जा रेल्वेला त्या रोडावर गाडी येईन आता तिथं मर म्हणले, कशाला जिवंत राहतो तू. त्या तो म्हणजे शाहीर माणूस होता, कवी मनाचा माणूस होता तो. ते गेला आणि त्या रोडावर अक्षरशः त्यांनी मान ठेवली अक्षरावर रोडावर. नंतर त्या रोडावर मान ठेवल्यानंतर म्हणले का आता गाडीचं टाइम जवळ आहे ना, स्टेशन आहे ना, ते गाडीची वेळ झाल्याचं ते कळलं. म्हणजे आता गाडी येणार म्हणले. आणि तेवढ्यात काय झालं की इकडे ढोल ताशे सगळं ते पूर्वीचे लोक कसे आपले वाजंत्री ना, ते सगळे सणे वगैरे वाजवायला लागले. म्हणजे मग बाबासाहेब आल्याची सगळ्यांना चावल झाली. आणि मग त्यालाही कळलं की बाबासाहेब आले. मग तो उठला. पण बाबासाहेब आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी विचारलं की शाहीर कुठे, अरे चौरे कुठे. ते तिच्या रोडावरून तिकडून येत होते आणि त्यांनी त्याला असं कवटाळलं. अशी एक ती हे आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं की ते गायन पार्टीचे वगैरे ते शाहीर होते ते निघून गेले. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबरची जी माणसं होती त्यांनी एक 10 वर्षे असं इथं वर्धापन दिन वगैरे साजरा केला त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर काय झालं, इथले पुढारी मंडळी त्याच्यामध्ये शिरले, त्यांनी ट्रस्ट स्थापन केला. आणि ती अशी मंडळी होती की त्यांना समाजाचं काही घेणं देणं नव्हतं आणि त्यांना काही एवढं धर्माचं ज्ञान पण नव्हतं. त्यांना फक्त पुढारपण मिरवायचं होतं. आणि त्यांनी या ठिकाणी ना अक्षरशः दारूचा धंदा या ठिकाणी सुरू केला, जुगार सुरू केली.